नेरे ग्रामपंचायत हद्दीतील मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराला मोफत लाकडे देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे। नेरे ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे। कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब दुःखात असते। यावेळी गावातील एखाद्या व्यक्तीला लाकडे आणि अन्य सामान आणण्याची जबाबदारी दिली जाते। अंत्यसंस्कारासाठी लाकडे विकत टेम्पोमध्ये आणावी लागतात। याबाबत नेरे ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकत 1.5 वर्षांपूर्वी अंत्यविधी करण्यासाठी लागणारे सामान मोफत देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडे ते देखील मोफत देण्याचा निर्णय सरपंच प्रकाश घाडगे, उपसरपंच राम पाटील, ग्रामसेविका राजश्री पाटील यांनी घेतला आहे। नेरे ग्रामपंचायत सदस्य शैलेश जाधव, तन्वी ठाकूर, सविता चोरघे, दिनेश मानकामे, कल्पना वाघे, निलिमा पाटील, शैलेश पाटील, मनीषा गायकर, प्रगती फडके, वंदना रोडपालकर यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे। पनवेल तालुक्यामध्ये दादांचं नाव कामाच्या बाबतीत खूप एक लौकिक पद्धतीने त्यांचं काम चालू आहे। पनवेल तालुक्याचा विकास तसंच मला सुद्धा वाटतंय का आपल्या नेरे ग्रामपंचायतचा विकास सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली व्हावं। तसंच एक माझ्या मनामध्ये संकल्पना आली का आपण नेरे गावातल्या ग्रामस्थांसाठी एक दुःख होतं, एकाच्या घरामध्ये दुःखद घटना होते। दुःखद घटनेमध्ये त्यावेळेस तो माणूस त्या दुःखामध्ये पूर्ण गुरफटलेला असतो आणि त्यावेळेस एक त्या मैता शेजारीची लोक सगळी बसलेली असतात आणि मग तेव्हाच एक प्रत्येकाची धावपळ चालू असते की बाबा लाकडं कोणी आणणार, हे कोणी आणणार, त्याचं सामान कोणी आणणार। तर मग त्यावेळेस एक मी मनात संकल्पना केली की बाबा त्या दुःखामध्ये आपल्याला एक सावरण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतचा काय हातभार लागेल, त्या हातभारामुळे आपल्या त्या परिवाराला आपल्याकडून जास्तीत जास्त कशी मदत होईल त्याचा प्रयत्न मी ग्रामपंचायतीमध्ये आमची पूर्ण बॉडी होती, त्या बॉडीच्या समोर मी ही संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेला पूर्ण बॉडीने प्रतिसाद दिला। प्रतिसाद दिल्यानंतर मी 1.5 वर्षापूर्वी मोफत सामान लागणारा जो सामान असतो, साहित्य असतो, तो 1.5 वर्षापूर्वी दिला होता आणि आता परत बॉडीच्या समोर तो बाबा आपली लाकडं किंवा आणखी इतर साहित्य जो लागतो तो साहित्य लागण्यासाठी आपल्याला सुद्धा इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष दारी आपल्या मशानभूमीमध्ये ते आपण लाकडं ठेवूया आणि त्या मैताला त्या लोकांना त्याचा फायदा होईल अशी संकल्पना मी मांडली आणि त्याला पूर्ण ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी पाठिंबा दिला। खरोखर एक त्या कुटुंबासाठी त्या दुःखामध्ये जो हातभार लावला त्यासाठी माझे केवळ प्रयत्न होते।